नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। 8व्या दिवशीही उपोषण सुरू। श्री वारणा सहकारी बँकेच्या कारभाराविरोधात नवनाथ कल्हापुरे यांचा गंभीर आरोप। अहिल्यानगर आज दिनांक 25 मे 2026 सोमवार रोजी श्री नवनाथ भानुदास कल्हापुरे राहणार धामोरी खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण आज 8व्या दिवशीही सुरू असून प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। कोण म्हणतं देणार नाही, न्याय हक्क घेतल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेत श्री कल्हापुरे यांनी श्री वारणा सहकारी बँक लिमिटेड यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडले आहे। या प्रसंगी अन्यायाविरुद्ध जाहीर पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्था अहिल्यानगरचे माजी चेअरमन तसेच अहिल्यानगर मराठा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री बाळकृष्ण काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपोषणकर्ते नवनाथ कल्हापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 2018 मध्ये प्लास्टिक रिसायकल प्लांट सुरू करण्यासाठी श्री वारणा सहकारी बँकेकडून मशिनरी खरेदीसाठी 22 लाख रुपये तसेच खेळते भांडवल म्हणून 15 लाख रुपये असे कर्ज घेतले होते। संबंधित कर्जासाठी वांबोरी येथील सुमारे 5 गुंठे औद्योगिक एने प्लॉट व त्यावरील बांधकाम तारण ठेवण्यात आले होते। कल्हापुरे यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित भरले, मात्र कोरोना महामारीमुळे प्लास्टिक रिसायकल उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आणि उद्योग आर्थिक संकटात सापडला। शासनाने त्या काळात उद्योगांना दिलासा देण्यासाठी बँकांना सक्तीची वसुली न करण्याचे तसेच बूस्टर लोन देण्याचे निर्देश दिले होते, परंतु संबंधित बँकेने कोणतीही मदत न करता उलट दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार बँकेने सिक्युरिटी म्हणून घेतलेले कोरे चेक परस्पर बँकेत जमा करून चेक बाउन्स प्रकरणे दाखल केली। त्यानंतर कर्ज खाते NPA घोषित करून न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली। तसेच सारफेसी कायद्याअंतर्गत त्यांच्या औद्योगिक प्लॉटवर कारवाई करून ताबा घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कल्हापुरे यांनी असा दावा केला की संबंधित प्लॉट हा सुरत एक्सप्रेस ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गासाठी राखीव असल्याची नोंद 7/12 उतार्यावर होती, त्यामुळे त्या मालमत्तेचे हस्तांतरण शक्य नसतानाही ही बाब प्रशासनापासून लपवून ठेवून ताबा घेण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। याशिवाय माझा उद्योग पुन्हा उभा राहावा यासाठी मदत करण्याऐवजी बँकेने माझा व्यवसाय कायमचा बंद पाडण्याचे काम केले, आर्थिक कोंडी करून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे, असा भावनिक आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला। दरम्यान 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। 2018 साली वारणा बँकेतून कर्ज घेतले होते। कर्ज घेतल्यानंतर 2 वर्ष व्यवस्थित फेडले। कोरोना पिरियड आला, त्याच्यात 7-8 महिने व्यवसाय बंद ठेवावा लागला। त्याच्यात वेळोवेळी कोरोना लोन प्रत्येक विनंती केली बँकेकडून, आणि बँकेने कोणताही प्रतिसाद न करता माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून माझ्या धंदा बुडीत आलेल्या व्यवसायाची जागा जप्त केली। जप्त केल्यानंतर माझा सगळा धंदा बंद झाला। त्याच्यावरती व्याज चढीतच राहिले आणि मला संपूर्ण व्याज आणि रक्कम भरण्याच्या धमकी देऊ लागले। त्याच्यानंतर मी त्यांना वेळोवेळी खूप प्रयत्न केले, पण त्यांनी कोणत्याही मला प्रतिसाद न देता मला आत्महत्येसारखे गंभीर गोष्टीवर प्रवृत्त केले। आज मी त्यासाठी आमरण उपोषणात बसलेलो आहे। आज माझा 8वा दिवस आहे, तरी कोणी दखल घेतलेली नाही। आणि माझ्या मागण्या अशा आहेत की माझं ज्यावेळेस जागा जप्त केली तेव्हापासून माझे व्याज बंद करावे, तिथून पुढे त्यांनी माझे भाडे चालू करावे। 3.5 वर्ष झाली माझी जागा त्यांच्याकडे ताब्यात आहे, अजून पण विकलेली नाही। आणि मला जो मानसिक त्रास झाला, माझा जो व्यवसाय बंद होऊन जो हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्याची त्यांनी भरपाई द्यावी। त्याच्यातून त्यांचे काय पैसे असेल ते त्यांनी घेऊन टाकून उरलेले पैसे मला द्यावे, एवढी माझी शेवटची इच्छा आहे।